हे हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. ओळखलं का हा कोणता मासा आहे? हा आहे बारकुडा फिश. याला गोळासुद्धा म्हणतात किंवा गोळी म्हणतात. आणि त्याचा फोटो तुम्हाला मी नक्कीच दाखवला आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल. तर ह्या माशाचं कालवण आणि फ्राय आपण आज करणार आहोत. चला तर मग याला मॅरिनेट करून घेऊया. 1 चमचा हळद आणि 1 लेमन ज्यूस, फुल लेमन ज्यूस एक स्क्वीज करून घ्यायचा आहे. लेमन स्क्वीज करून झालेलं आहे. 1 टेबलस्पून होईल एवढं जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे आहे 1 to 1.5 स्पून एवढं सॉल्ट मी ॲड केलेलं आहे. आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे, हाताने चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आपलं भाकरीचं पीठ मळून घेऊया. परफेक्ट असं भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता हे आपण झाकून ठेवणार आहोत. जेवढा लागतो आहे तेवढा भाकरीचा गोळा घेतलेला आहे. पीठ टाकून घेऊया, भाकरी लाटून घेऊया. परफेक्ट अशी गोल गरगरीत भाकरी आपली लाटून तयार आहे. आता भाजून घेऊयात. टम्म फुगून तयार आहे आपली भाकरी. गॅस बंद करून टाकूया. चला तर मग आता मेन डिशला सुरुवात करूयात. हे आहे ओलं खोबरं. चला तर मग आता मेन डिशला सुरुवात करूयात. हे आहे ओलं खोबरं 1 ते 1.5 मूठ. ही आहे कोथिंबीर देठ साईडची घेतलेली आहे, ते आपल्याला वाटण्यात वापरायचं आहे. आणि ही लिफी साईडची कोथिंबीर आहे, जी आपल्याला सर्विंगसाठी वापरायची आहे. हा आहे 1 कांदा जो फायनली चॉप करून घेतलेला आहे. आणि हे आहे कोकम. चॉप केलेला कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर वापरू शकता, नाही वापरलं तरी चालेल. हे सामान आहे आपलं वाटण्यासाठीचं, तर ते आता आपण वाटण करून घेऊया. हा एवढा हाफ कांदाच मी फक्त वाटणामध्ये घेणार आहे आणि हाफ कांदा आपण भाजीसाठी डायरेक्ट वापरणार आहोत. हे आहे मेन इन्ग्रेडियंट. ह्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी त्या फाईनली चॉप करून मिक्सरमध्ये ॲड करणार आहे वाटण बनवण्यासाठी. 1 ग्रीन चिली चॉप करून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आपण टाकत आहोत. आणि कोकोनट क्रश आणि 1च कोकमचा पीस आहे, तो मी ॲड करणार आहे आपल्या वाटणामध्ये. कांदा, वाटणमध्येच वाटण करण्यापूर्वी रिक्वायर अमाऊंट सॉल्ट ॲड करून घेऊया. अशा प्रकारे अतिशय टेस्टी असं वाटण तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी मीठही टाकलेलं आहे आणि तुम्हाला आठवत असेल आपण कोकमही टाकलेलं आहे. सो अतिशय टेस्टी अशी चव याची चटणी तयार झालेली आहे. चटणी म्हणूनही वापरू शकता. हे पण आपल्या आत्ताच्या भाजीचं वाटण आहे. तर चला तर सुरू करूया भाजी करायला. गॅस ऑन केलेला आहे. 2 डाव होतील एवढं तेल टाकायचं आहे. दोन पळी एवढं तेल टाकलं आहे. डाव वुड बी बिगर मराठी नो. लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत, फोडणी करून घेऊया. लसूण पाकळ्यांचा कलर बदलला आहे. आता आपण वाटण टाकून घेऊया. थ्री टेबलस्पून एवढं वाटण मी टाकून आहे. परतून घ्यायचं आहे. गॅस फ्लेम मीडियम टू लो ठेवायची.
वाटणला चांगलं तेल सुटलं आहे. आता मसाले ॲड करून घेऊया. 1/2 स्पून हळद, 1 स्पून लाल तिखट, 1/2 स्पून मी धना पावडर ॲड करते. तुमच्याकडे मालवणी स्पेशल मसाला असेल, कोकणी स्पेशल मसाला असेल तर तुम्ही ॲड नक्कीच करा. थोडं थोडं पाणी टाकून मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतून झाला आहे. आता गरम पाणी टाकून घेऊया. वाटणमध्ये मीठ होतं पण आपण पाणी ॲड केलं म्हणून पुन्हा थोडं मीठ ॲड करूयात. 1/2 स्पून एवढं. बॉईल आलेलं आहे आता चांगला. आता फिश टाकून घेऊया त्याच्यामध्ये. झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून द्यायचं आहे चांगलं. झाकण ठेवण्यापूर्वी कोकम आहे, कोकम टाकून घेऊया. 5 मिनिट हा जो कांदा आहे तो टाकून घेऊया. चॉप्ड कोरिएंडर. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. मध्ये मध्ये उघडून बघायचं आहे. ॲज यू रिमेंबर आपण वाटणमध्ये 1 हिरवी मिरची पण टाकली होती, तर त्याचा तिखटपणा थोडा सॉफ्ट करण्यासाठी हा कांदा खूप उपयोगी पडणार आहे. व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपला फिश शिजतो आहे तोपर्यंत आपण फ्रायचं मॅरिनेशन तयार करून घेऊयात. हा आहे रवा, 4 टेबलस्पून आहे. 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ आहे, 1/2 टेबलस्पून सॉल्ट आहे आणि यातच आता आपण मिरची पावडर टाकून घेऊया. 1 फुल स्पून मिरची पावडर आहे आणि 1/4 स्पून ही हळद आहे. 1/2 स्पून धना पावडर आहे. मिक्स करूया. फिशचे पीसेस त्याच्यामध्ये कोट करून घेऊया. अशा प्रकारे परफेक्टली आपण कोट करून घेतलेला आहे. आता फ्राय करून घेऊया. आपली फिश करी ही परफेक्टली तयार आहे. हा गोळा फिश अतिशय टेस्टी असतो, तुम्ही नक्की करून पहा. फिश फ्राय करायला गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. ऑइल टाकून घेऊया. ऑइल तापलेलं आहे. फिश सोडून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवर 5 मिनिट एकच साईडनी फ्राय करून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. एकदा चेक करूया. व्यवस्थित शिजलेलं आहे.
सगळे टर्न करून घेऊया. ऑल फिशेस व्यवस्थित फ्लिप करून घेतलेले आहेत. यालाही 5 मिनिट आणखी शिजवून द्यायचं आहे. फ्लिप करून पाहूया. परफेक्टली तयार आहेत. आता काढून घेऊया आणि सर्व करूया. अशा प्रकारे आपली पूर्ण फिश थाळी तयार आहे. आपण बनवलेली आहे तांदळाची भाकरी, चपाती, सॅलड, बारकुडा फिश करी किंवा याला गोळा फिश असंही म्हणतात. गोळा फिश करी किंवा गोळी असंही म्हणतात. सी पिक असंही म्हणतात. हा आहे फिश फ्राय आणि दिस इज राईस विथ करी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. Thank you. Hey, hello friends, how are you all? I hope you all are doing very well. ओळखलं का हा कोणता मासा आहे? हा आहे बारकुडा फिश. याला गोळासुद्धा म्हणतात किंवा गोळी म्हणतात आणि त्याचा फोटो तुम्हाला मी नक्कीच दाखवला आहे. त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल. तर ह्या माशाचं कालवण आणि फ्राय आपण आज करणार आहोत. चला तर मग याला मॅरिनेट करून घेऊया. 1 चमचा हळद आणि 1 लेमन ज्यूस, फुल लेमन ज्यूस एक स्क्वीज करून घ्यायचा आहे. लेमन स्क्वीज करून झालेलं आहे. 1 टेबलस्पून होईल एवढं जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे आहे 1 and half स्पून एवढं सॉल्ट मी ॲड केलेलं आहे. आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. हाताने चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आपलं भाकरीचं पीठ मळून घेऊया. परफेक्ट असं भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता हे आपण झाकून ठेवणार आहोत. जेवढा लागतो आहे तेवढा भाकरीचा गोळा घेतलेला आहे. पीठ टाकून घेऊया. भाकरी लाटून घेऊया. परफेक्ट अशी गोल गरगरीत भाकरी आपली लाटून तयार आहे. आता भाजून घेऊया. टम्म फुगून तयार आहे आपली भाकरी. गॅस बंद करून टाकूया. तर मग आता मेन डिशला सुरुवात करूयात. हे आहे ओलं खोबरं 1 ते 1.5 मूठ. ही आहे कोथिंबीर देठ साईडची घेतलेली आहे. ते आपल्याला वाटण्यात वापरायचं आहे. आणि ही लिफी साईडची कोथिंबीर आहे जी आपल्याला सर्विंगसाठी वापरायची आहे. हा आहे 1 कांदा जो फायनली चॉप करून घेतलेला आहे. आणि हे आहे कोकम. चॉप केलेला कांदा ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर वापरू शकता, नाही वापरलं तरी चालेल. हे सामान आहे आपलं वाटण्यासाठीचं. तर ते आता आपण वाटण करून घेऊया. हा एवढा हाफ कांदाच मी फक्त वाटणामध्ये घेणार आहे आणि हाफ कांदा आपण भाजीसाठी डायरेक्ट वापरणार आहोत. हे आहे मेन इन्ग्रेडियंट. ह्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी त्या फाईनली चॉप करून मिक्सरमध्ये ॲड करणार आहे वाटण बनवण्यासाठी. 1 ग्रीन चिली चॉप करून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आपण टाकत आहोत. आणि कोकोनट क्रश आणि 1च कोकमचा पीस आहे तो मी ॲड करणार आहे आपल्या वाटणामध्ये. कांदा, वाटणमध्येच वाटण करण्यापूर्वी रिक्वायर अमाऊंट सॉल्ट ॲड करून घेऊया. अशा प्रकारे अतिशय टेस्टी असं वाटण तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी मीठही टाकलेलं आहे आणि तुम्हाला आठवत असेल आपण कोकमही टाकलेलं आहे. सो अतिशय टेस्टी अशी चव याची चटणी तयार झालेली आहे. चटणी म्हणूनही वापरू शकता.
हे पण आपल्या आत्ताच्या भाजीचं वाटण आहे. तर चला तर सुरू करूया भाजी करायला. गॅस ऑन केलेला आहे. 2 पळी एवढं तेल टाकलं आहे. डाव वुड बी बेकर मराठी लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. फोडणी करून घेऊया. लसूण पाकळ्यांचा कलर बदलला आहे. आता आपण वाटण टाकून घेऊया. 3 टेबलस्पून एवढं वाटण मी टाकून आहे. परतून घ्यायचं आहे. गॅस फ्लेम मीडियम टू लो ठेवायचे. वाटणला चांगलं तेल सुटलं आहे. आता मसाले ॲड करून घेऊया. 1/2 स्पून हळद, 1 स्पून लाल तिखट, 1/2 स्पून मी धना पावडर ॲड करते. तुमच्याकडे मालवणी स्पेशल मसाला असेल, कोकणी स्पेशल मसाला असेल तर तुम्ही ॲड नक्कीच करा. थोडं पाणी टाकून मसाला परतून घ्यायचा. मसाला चांगला परतून झाला आहे. आता गरम पाणी टाकून घेऊया. वाटणमध्ये मीठ होतं पण आपण पाणी ॲड केलं म्हणून पुन्हा थोडं मीठ ॲड करूयात. 1/2 स्पून एवढं. बॉईल आलेलं आहे आता चांगला. आता फिश टाकून घेऊया त्याच्यामध्ये. झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून द्यायचं आहे चांगलं. झाकण ठेवण्यापूर्वी कोकम आहे, कोकम टाकून घेऊया. 5 मिनिट हा जो कांदा आहे तो टाकून घेऊया. चॉप्ड कोरिएंडर. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. मध्ये मध्ये उघडून बघायचं आहे. ॲज यू रिमेंबर आपण वाटणमध्ये 1 हिरवी मिरची पण टाकली होती. तर त्याचा तिखटपणा थोडा सॉफ्ट करण्यासाठी हा कांदा खूप उपयोगी पडणार आहे. व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपला फिश शिजतो आहे तोपर्यंत आपण फ्रायचं मॅरिनेशन तयार करून घेऊयात. हा आहे रवा. 4 टेबलस्पून आहे. 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ आहे. 1/2 टेबलस्पून सॉल्ट आहे. आणि यातच आता आपण मिरची पावडर टाकून घेऊया. 1 फुल स्पून मिरची पावडर आहे आणि 1/4 स्पून ही हळद आहे. 1/2 स्पून धना पावडर आहे. मिक्स करूया. फिशचे पीसेस त्याच्यामध्ये कोट करून घेऊया. अशा प्रकारे परफेक्टली आपण कोट करून घेतलेला आहे. आता फ्राय करून घेऊया. आपली फिश करी ही परफेक्टली तयार आहे. हा गोळा फिश अतिशय टेस्टी असतो. तुम्ही नक्की करून पहा. फिश फ्राय करायला गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. ऑइल टाकून घेऊया. ऑइल तापलेलं आहे. फिश सोडून घेऊया.
मीडियम टू लो फ्लेमवर 5 मिनिट एकच साईडनी फ्राय करून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत, एकदा चेक करूया. व्यवस्थित शिजलेलं आहे. सगळे टर्न करून घेऊया. ऑल फिशेस व्यवस्थित फ्लिप करून घेतलेले आहेत. यालाही 5 मिनिट आणखी शिजवून द्यायचं आहे. फ्लिप करून पाहूया. परफेक्टली तयार आहेत. आता काढून घेऊया आणि सर्व करूया. अशा प्रकारे आपली पूर्ण फिश थाळी तयार आहे. आपण बनवलेली आहे तांदळाची भाकरी, चपाती, सॅलड, बारकुडा फिश करी किंवा याला गोळा फिश असंही म्हणतात. गोळा फिश करी किंवा गोळी असंही म्हणतात. सी पिक असंही म्हणतात. हा आहे फिश फ्राय आणि दिस इज राईस विथ करी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.